आप देख रहे हैं खबर प्लस 100। भिवंडी में जिजाऊ संस्था द्वारा 12 दिव्यांगों को व्हीलचेयर का वितरण। थाने पालघर जिला सामाजिक एवं शैक्षणिक संस्थान के संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मोनिकाताई पनवे तालुका में स्वास्थ्य सेवाओं पर काम कर रहे जिजाऊ संगठन की ओर से शेलारपी AC 12 दिव्यांगों को निःशुल्क व्हीलचेयर वितरित की गई। इस अवसर पर संस्था के नगर समन्वयक पंकज पवार, तालुका समन्वयक कैलाश भोईर, फराज इस्माइल एवं संस्था के अन्य स्थानीय पदाधिकारी उपस्थित थे। पंकज पवार ने कहा कि जिजाऊ संस्था ने हमेशा दिव्यांगों की मदद की है और आगे भी करती रहेगी। लाभार्थियों ने नीलेश सांबरे का आभार व्यक्त किया। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। जिजाऊ संघटना असेल आणि जय बजरंग सेवा मंडळ असेल यांच्या माध्यमातून, कारण आपण बघितलं तर ज्या ठिकाणी आज आपल्याला व्हीलचेअर मिळणार आहे मोफत, याच ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जे मोतीबिंदूचे रुग्ण असतात त्यांचे कॅम्प असतात। असे भिवंडी शहरात नाही तर पूर्ण कोकणमध्ये 5 जिल्ह्यामध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या आदरणीय संस्थापक नीलेश सांबरेंच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी दिवस रात्र सेवा चालू है। जिस तरह महाराज सर ने आपको बोला कि ये सांबरे सर है, लेट सही मगर जो थेट आए इससे आपको एक सुकून मिलेगा, आपको एक राहत मिलेगी, आपको एक नई उम्मीद मिलेगी। त्याचप्रमाणे सांबरे साहेबांनी जी पण तुम्हाला जी मदत केलेली ती पुन्हा पातळी समजा। तुम्हाला नुसती व्हीलचेअर नाही तर तुम्हाला कधी दिव्यांगांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती अडचण आली तर तुम्ही जिजाऊ संस्थेसोबत जोडा, तुमचे प्रमाणपत्र काढून सुद्धा देण्यात येतील आणि तुम्हाला पेन्शन चालू होईपर्यंत आम्ही कधी थांबणार नाही। तुमच्या घरात कधी मुलांच्या दिव्यांगाच्या शिक्षणाला कधी अडचण आली तर आपली दिव्यांगांची एक अंधमतीमध्ये शाळा जपलेला, येथे आपण त्या दिव्यांगांना, तुमची मुलं दिव्यांग असतील तर येथे आपण त्यांचं मोफत ॲडमिशन करून देऊ। आणि इतकंच नाही तर ते दिव्यांगांना जर UPSC आणि MPSC करायचे असेल तर अधिकारी बनायचं असेल तर त्यांची साहेब जळगाव येथे राहायची व्यवस्था सुद्धा करतात। तर सांबरे साहेबांचे एकच स्वप्न आहे, ज्याप्रमाणे इतर मनुष्यांप्रमाणे सुद्धा दिव्यांगांना सुद्धा एक अधिकार आहे जगण्याचा आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे। असं नाही की ती व्यक्ती अपंग आहे त्याच्यामुळे तिला मतदान करता येणार नाही किंवा तिला लग्न करता येणार नाही, परंतु जेव्हा त्यांना ते अधिकार मिळतील, एखादा दिव्यांग सुद्धा असतो तो फारच हुशार असतो तर त्याला शिक्षण घ्यायचं तर तुम्ही जिजाऊ संस्थेसोबत जोडा, दिव्यांग आहे म्हणून फसून जाऊ नका। सांबरे सर तुमचं नक्कीच पाठबळ वाढवतील। आणि ज्याप्रमाणे आता सर बोलले की येत्या निवडणुकीमध्ये जे आमचे सर्व सांबरे साहेब निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत तर तुम्ही सुद्धा मनाशी गाठ बांधा। याच्या आधी तुम्ही अनेकांना मतदान केले असतील, तुमच्याकडे अनेक विविध पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा असतील, पण तुम्ही थोडे विचार करावं की कोणत्या पक्षाच्या राजकीय नेत्याने, आमदार खासदाराने सोडा, पण तुमच्या गल्लीमधला जो नेता असतो तो तुम्हाला सांगायला येतो की भाऊ हे घे आणि या नेत्याला मतदान कर, या चिन्हाला मतदान कर। त्या तुमच्या सामान्य कार्यकर्ते तुमच्या घरी कधी येऊन विचारपूस केली जा की बाबा तुला व्हीलचेअर नाही, तुला कुबडी नाही किंवा तुला स्टँड नाही, कधी असं विचारलं का? नाही ना। बघा इलेक्शन जब येतो तेव्हा तुम्हाला रिक्षा येते घरात जायला, देतो रिक्शा में, उठाएंगे रिक्शा में डालेंगे और इलेक्शन बूथ पे छोड़ेंगे, लेकिन उसके बाद 5 साल कभी आपके घर के हालचाल पूछी क्या? आपके घर में राशन है क्या? नहीं बाबा। अपंगों के लिए जिला परिषद से, अपने जिला नियोजन भवन से, अपंग का मंत्रालय उससे कितनी सारी सुविधा मिलती है। कभी आपको बोले है क्या आपको रोजगार के लिए मैं 5 रुपये आपको देता हूँ? ऐसा कभी बोला है क्या? नहीं ना। तो एक बार नीलेश सांबरे सर के ऊपर भरोसा करो, सांबरे साहेबांचा विश्वास ठेवा, तुम्ही स्वतः सुद्धा मतदान करायला जा, तुमचे नातेवाईकांचं मतदान करायला भाग पाडा, तुमचे जे मित्र परिवार असतात त्यांचं मतदान करायला भाग पाडा। कारण ही वेळ मित्रांनो पुन्हा येणार नाही, ही वेळ आई मातांना पुन्हा येणार नाही। तर एकच निर्धार करा की आपले सांबरे साहेब कसे या लोकसभेमध्ये विजयी उमेदवार ठरतील आणि त्यांच्या विजयाचे तुम्ही शिल्पकार व्हाल आणि त्यांच्यावर कृपा आशीर्वाद तुम्हा सर्व दिव्यांगांचा राहू दे, इतकी आशा व्यक्त करतं। आणि सांबरे साहेबांच्या वतीने एक आश्वासन देते की पुढे भविष्यात कोणती दिव्यांगांना मदत लागली जिजाऊ संस्था तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। इतके आपण सांगतोय। धन्यवाद।
अस्सलाम वालेकुम। देखिए 6 मंथ पहले फराज सर का हमने एक वीडियोस देखे थे, जिसमें उन्होंने कहा था कि जिजाऊ संस्था के थ्रू जो है व्हील चेयर वगैरह का हैंडीकैप लोगों को दिया जा रहा है। क्योंकि मेरा भाई भी 90% जो है हैंडीकैप है, तो हम लोग को उनकी तरफ से मतलब वीडियोस देखा, तो मैंने उनको डॉक्यूमेंट्स वगैरह भेजा और उन्होंने कहा कि आप आ जाइए। तो फिर यहाँ पे आके नाम वगैरह लिखाया गया और आज जो है इसको व्हील चेयर दी गई है। तो ये हमको तो बहुत ही बेनतिहा खुशी हो रही है कि जो काम जो है पॉलिटिशियन लीडर्स वगैरह को करना चाहिए था, वो एक जो है संस्था के जो अध्यापक है, संस्था के जो अध्यक्ष वो कर रहे हैं। और ऐसे कर रहे हैं कि जैसे हमारे इस्लाम के अंदर एक कहना है कि जो कौम का खादिम होता है वो कौम का सरदार होता है। तो ये कौम के जो सरदार है वो खादिम का काम अंजाम दे रहे हैं। तो आप तमाम लोगों से और तमाम जनता से मेरी ये गुजारिश है कि नीलेश सांबरे सर को जो बिल्कुल आप जो है वोट दीजिए और खासदार के तौर पर उनको मुंतखब कीजिए, क्योंकि यही एक बंदा है जो इतने बेहतरीन अंदाज से काम कर रहा है और जो है तमाम आवाम का भी इसमें भला होगा। मला खूप आनंद झाला। निलेश सांबरे सरांमुळे मला सायकल भेटली। मला सायकलची खूप गरज होती, त्यांच्यामुळे मला सायकल भेटली। हमारे लिए इतना अभी से सोच रहा है तो आगे हमारे लिए क्या करेगा। तो हमको और उनको यानी सपोर्ट करना चाहिए, उनको लाना चाहिए। काय सांगाल तुम्हाला जे निलेश सांबरे सायकल दिली आणि तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ घेतला तुम्ही? आता पहिली वेळेस सायकल भेटली, त्याच्यानंतर आता मी अपंगाचा फॉर्म भरलाय, तिथं देऊन आले फॉर्म त्यांना, ते केलं। मला काय एवढं काय बोलायला जमत नाही। हां, ते बोलले का आम्ही पेन्शन चालू करून देतात। व्हीलचेअर भेटली, आम्हाला खूप आनंद झाला। नाही, ह्याच्या आधी कोणीच नाही दिली, काय सुविधा नाही भेटली। आणि आमची पण अशी अपेक्षा होती की आम्हाला काहीतरी भेटावं आणि आमच्याच्यानं तर घरी घेऊन म्हणजे घेणं झालंच नसतं। सांबरे साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे? सांबरे साहेबाबद्दल असंच आम्हाला म्हणजे त्यांना पण असं बघावं, आमची पण विनंती की त्यांना निवडून यावं। काय सांगाल आज जे आपण कार्य आहे ते किती मोठा आहे? मी सर्वप्रथम इथे व्हीलचेअर वाटप झालं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, त्यांचं धन्यवाद मानेल की त्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। 2 महिन्यापूर्वी आपला इथे कॅम्प झाला होता आणि जवळपास 100 दिव्यांग बांधवांनी तिथे नोंदणी केली होती आणि या माध्यमातून आज जेवढे व्हीलचेअर होत्या जवळपास 70 ते 80 व्हीलचेअर आज आपण वाटप करत आहोत। जिजाऊ संस्था आणि आदरणीय निलेश सांबरे साहेब हे समाजातील सर्व घटकांसाठी काम करतात। जो गोरगरीब आहे, दिव्यांग आहे, विद्यार्थी असू दे, रुग्ण असू दे, या सगळ्याच घटकांसाठी जिजाऊ संस्था मागील 15 वर्षापासून झटत आहे आणि या भिवंडी शहरासाठी खास करून मागच्या 5 वर्षापासून जवळपास 10 ते 12 हजार रुग्णांचे ऑपरेशन आपण भिवंडी शहरामध्ये केले आहेत। त्याचबरोबर 12 ते 15 हजार मुलींना स्वावलंबी व्हावं याकरता त्यांना मेहंदी क्लास असेल, ब्युटी पार्लर क्लास असेल, शिलाई मशीन क्लास असेल, या क्लासेसच्या माध्यमातून आपण रोजगाराकडे वळवत आहोत। आज या दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप झालं, त्या दिव्यांग बांधवांपेक्षा जास्त आनंद आम्हाला सगळ्यांना झाला आणि खरोखरच दिव्यांग बांधवांची सेवा हीच ईश्वर सेवा असं या प्रसंगी मला म्हणावंसं वाटतंय।